आज तर डायरेक्ट हॉटेल भाग्यश्रीलाच गेलतो. नाद करता का यावंच लागतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा इथं कसं काय टपकला, तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पंढरपुरातले विठुरायाचे दर्शन घेतले, त्यानंतर 2.5 घंटे ट्रॅफिकचा सामना केला. तिथून थेट 100 किलोमीटर गाडी चालवून आम्ही तुळजापूरमध्ये आलो. येता बरोबर महाराजांचे दर्शन घेतले. पट्ट दिशी आपली पार्किंगला गाडी लावून दिली आणि तिथून आलो आम्ही भक्तिनिवासवर. काल रात्रीपासून काय आपल्या ड्रायव्हरची नामची काही झोप होईल नाही. म्हटलं मग दर्शन वगैरे घेऊन आज रात्री इथंच झोपू. पण अंदर आल्यावर झालं असं की आमचं जुगाड काही लागलं नाही, कारण एका रूमचंच भाडं 4-5 हजार सांगत होते. म्हणून तिथून कल्टी मारून आम्ही लॉजवर आलो. इथं आम्हाला 2000 रुपयात रूम भेटली. रूम जमल्यात आम्हाला जरसक त्रास झाला, पण 2000 वाचले ना बा. रूम बी पाहणं एक नंबर भेटून गेली 2000 रुपये. एकदम पैसा वसूल कार्यक्रम आहे. उरायला म्हटलं चला आता पहिले एक काम करा, तयारी करून घ्या. यायले तर तयारी करायची म्हटली होती, यायनं डायरेक्ट मेकअपच केला बा. हे सगळं जाऊ द्या, पण भवानी मातेचं मंदिर अगदी सुंदर आहे. पण त्यात एक गणपती बाप्पाची मूर्ती, ते पण युनिकच उजव्या सोंडीवाली. गणपती बाप्पाचं दर्शन करून आम्ही अंदर मंदिरात आलो. पहिले तर थोडंसं इकडे तिकडे फिरलो, नंतर बारीत लागलो. 1-1.5 घंट्यानंतर आम्ही पोहोचलो मुख्य मंदिरात. सगळेजण इथे 1 रुपया 2 रुपया चिपकत होते. तसंच मी नाही चिपकून पाहिला, पण शेवटी आपलं नशीब दलिंदर, चिपकलाच नाही शिक्का. म्हटलं एक सिक्का चिपकल्यानं जर आपली जिंदगी बदलली असती तर आज मी इथं नसतो. आपल्याला भवानी मातेचे दर्शन घडल्यानं हेच लय झालं. दिवसभर फिरून फिरून भूक लागली होती, म्हणून आम्ही एका हॉटेलवर आलो. हॉटेलचे मालिक तर राजस्थानचे होते, पण मराठी असे बोलत होते खडखड. हे पाहून मला एकदम भारी वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता फटाफट सगळ्यांनी तोंड वगैरे धुवून घेतलं आणि सगळ्या बॅग पॅक करून निघलो आम्ही घरी जायसाठी. रस्त्यानं चाललोच होतो, तेवढ्यातच माझ्या ध्यानात आलं. म्हटलं हॉटेल भाग्यश्री याच रोड नाही कडे, तुळजापूरच्या थोडंसं पुढे. म्हटलं मग इथून चाललोच तर एकदा जावं लागतंय. क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त हॉटेल भाग्यश्री. वार रविवार सकाळचे वाजले 4. हॉटेल मालकाची आमची भेट काही झाली नाही, पण एक मनाले चांगलं वाटलं. नाद करते काय यावंच लागतंय. कुठं हॉटेल भाग्यश्रीला.